प्रिशाज रेसिपी कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे ड्रायफ्रूट्सचे लाडू। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 वाटी गूळ घेतलाय, त्यानंतर 50 ग्रॅम बदाम, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, चाळून घेतले पीठ, 20 ग्रॅम अक्रोड आणि 20 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम काजू घेतलेत, 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, 1 चमचा जवस आहे, 1 चमचा हलीम, 2 चमचे भोपळ्याच्या बिया आहेत, 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया आणि 1 खोबऱ्याची वाटी किसून घेतली आहे। आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया। सर्वात आधी मी बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड भाजून घेते। तर आपल्याला हे साधारण 3 ते 4 मिनिटं मंद किंवा मध्यम आचेवर भाजून घ्यायचे। भाजल्यामुळे कसं त्याचा हलकासा कच्चेपणा निघून जातो आणि लाडू जास्त दिवस टिकतात। तर इथे आपले ड्रायफ्रूट्स भाजून झालेत। आपण आता उरलेलं सर्व साहित्य असंच मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे। भोपळ्याच्या बिया, पांढरे तीळ हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर एखादा मिनिट भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं भाजायचं आहे। सुकं खोबरं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं, जास्त डार्क रंग करायचा नाही। खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। जर खोबरं कच्चं राहिलं तर खोबऱ्याचा कुबट वास येऊन आपले लाडू लवकर खराब होऊ शकतात। अशा प्रकारे आपलं खोबरं पण भाजून झालंय। आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। आता आपण हे पीठ भाजून घेऊया। पीठ आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। पिठाचा रंग जास्त लालसर करायचा नाहीये, हलक्या अशा तांबूस रंगावर भाजून घ्यायचं। जर तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडंसं तूप घालू शकता। इथे मी अजून 2 चमचे तूप घातलंय। आता आपलं पीठ खमंग असं भाजलं गेलंय। आपण आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। तुम्ही बारीक सुद्धा करू शकता। यातच आपण भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया हे सर्व साहित्य पल्स मोडवर फिरून घेऊया। आता आपण हे सर्व साहित्य एका भांड्यात काढून घेऊया। भाजलेलं पीठ, ड्रायफ्रूटची पावडर, भाजलेलं सुकं खोबरं आणि गूळ हे सर्व एकत्रित करून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर फिरून घेऊया, म्हणजे गूळ आणि बाकीचे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होतील। आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालायची आहे। इथे लाडूचं मिश्रण तयार आहे। लाडू वळून घेऊया। रोज सकाळी 1 लाडू खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, शरीराला ताकद मिळते आणि स्नायू बळकट होतात। तर असे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रिशाज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।